मंगलप्रभात लोढांचा निर्णय अजित पवार यांनी रद्द केलाय। चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा रद्द करण्यात आलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। 7 वर्षांपूर्वी मंगलप्रभात लोढा पर्यटन मंत्री असताना त्यांनी हा निर्णय घेतला होता। अजित पवारांनी ही निविदा रद्द केल्याची माहिती आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंदार, ही निविदा नेमकी काय होती आणि ती रद्द करण्यामागचं कारण काय? ही बैठक मुंबईमध्ये पार पडली आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पर्यटन खात्याचे अधिकारी होते, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी होते आणि अनेक विभागांचे उपसचिव देखील उपस्थित होते। आणि या बैठकीमध्ये मंगलप्रभात लोढा यांनी मंजूर केलेल्या या प्रकल्पाची निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। ही निविदा 85 कोटी रुपयांची असणार होती आणि या निविदेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील कार्ला इथं चाणक्य एक्सलन्स सेंटर उभारण्यात येणार होतं, ज्यामध्ये चाणक्य यांचा 42 फुटांचा पुतळा असणार होता। त्याचबरोबर टेंट सिटी असणार होती पर्यटकांसाठी। त्याचबरोबर त्या ठिकाणी एक मोठा हॉल बांधण्यात येणार होता आणि इतरही अनेक असे त्या ठिकाणी प्रकल्प होणार होते, ज्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करता येईल। मात्र या निविदेसाठी पुणे जिल्हा नियोजन मंडळाची परवानगी घेण्यात आली नव्हती, असा अजित पवारांचा आक्षेप होता। आणि त्याचबरोबर चाणक्य यांचा पुतळा त्या ठिकाणी नसावा आणि हे जे सेंटर जिथं उभारण्यात येते तिथं पर्यटन विकास मंडळाचं आधीपासून एक केंद्र आहे, त्यामुळे अजित पवारांनी याला आक्षेप घेतला। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।